नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. म्हणजेच आजचा जो दिवस आहे नरक चतुर्दशीचा अभ्यंग स्नानाचा दिवस आहे. चॅनलतर्फे आपल्या सर्वांना या पावन दिवशी मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते हस्त आहे. योग वैदृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शपू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:37 ते 3:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:47 ते 12:35 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:52 ते 9:18 आणि यमगंड काळ सकाळी 10:45 ते 12:15 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि मंगळाची युती तूळ राशीमध्ये सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात बुध आणि मंगळाची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. मात्र आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी डोक्यावर करू शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमचा आजचा शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये बुध आणि मंगळाची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी अजिबात ट्रेड करू नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थामध्ये बुध मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, गडबडीचा राहील. मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकते. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयामध्ये बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून दूर राहणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयामध्ये बुध आणि मंगळाची युती होणार आहे. दिवस महत्त्व होणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र खर्चाच्या संदर्भात काळजी घ्या. आर्थिक व्यवहार नीट विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस आजचा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. थोडा बहुत स्ट्रेस तुम्हाला अनावश्यक जाणवेल. वैवाहिक जोडीदारचे नातेसंबंध थोड्याफार क्रमात ताणले सुद्धा जाऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ही आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. व्ययात बुध आणि मंगळाची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकते. मात्र स्ट्रेस टेन्शन थोडाफार जाणवू शकेल. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून दूर राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं क्रमण आहे. लाभामध्ये बुध मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. आर्थिक व्यवहारावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमामध्ये बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. कामाचा ओळख सुद्धा दांडगा राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकते. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यामध्ये बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी मात्र करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दूरगामी स्वरूपात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमामध्ये बुध मंगळाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. मात्र आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर पडू शकतील. आर्थिक कुठल्याही प्रकारचे मोठे व्यवहार किंवा प्रलोभनाच्या मागे लागू नका. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.